सध्या महाराष्ट्रामध्ये खरात प्रकरण मोठा गाजत आहे. आपल्यासोबत श्याम मानवजी आहे. नेमकं त्याच्यामुळे सर मला सांगाल की खरात प्रकरण मोठा गाजत आहे. काय नेमकं काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये अशोक खरात हे प्रकरण सध्याची खूप गाजत आहे. हे काही महाराष्ट्राकरता नवं प्रकरण आहे असं नाही आहे. या पद्धतीची अनेक प्रकरणं पूर्वी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत. खरं म्हणजे या पद्धतीचं प्रकरणच घडायला नको होतं. सगळ्यात पहिले या प्रकरणामध्ये पोलिसांनी ॲक्शन घेतली, पोलिसांना ॲक्शन घेऊ दिली, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं मी जाहीररित्या अभिनंदन करतो. आता या अभिनंदनामध्ये मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की हे मुख्यमंत्र्यांनी आणि खास करून गृहमंत्र्यांनी मान्य केल्याशिवाय आजकालचं पोलीस कोणतीही ॲक्शन घेत नाही, महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे. विशेषत्वानं बाबांच्या क्षेत्रामध्ये, अंधश्रद्धा या विषयाच्या क्षेत्रामध्ये. आज जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने ॲक्शन घ्यायचं ठरवलं तर त्याच्यावर साधा बीजेपीच्या एखाद्या कॉर्पोरेटरचा किंवा एखाद्या नगरसेवकाचा दबाव येतो आणि त्याला ती ॲक्शन सोडून द्यावी लागते. मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय, पाहिजे तेवढी उदाहरणं मी देऊ शकेन. हे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये सातत्यानं घडत आलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक SIT गठीत होते, ती ॲक्शन घेते, त्याला अटक होते आणि एवढंच नव्हे तर सगळे FIR वगैरे दाखल होतात. 10 केसेस दाखल होतात. याबद्दल महाराष्ट्रातल्या पोलिसांचं आणि गृहमंत्र्यांचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. पण ही वेळ का आली? महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा 2013 मध्ये संमत झालेला आहे. त्या कायद्याचा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झालेली आहे. त्याचा मी सहअध्यक्ष आहे. कॅबिनेट मंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि त्याच्या कामाला अतिशय चांगली सुरुवात झाली. 2014 मध्ये या कामाला सुरुवात झाली. त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री झाले होते देवेंद्र फडणवीस आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं 36ही जिल्ह्यांमधलं ट्रेनिंग करून घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी निम्मे जिल्ह्यातले कार्यक्रम त्यांच्या काळामध्ये घडलेले आहेत. 400च्या वर शाळा कॉलेजेसमधल्या पोलीस विद्यार्थ्यांचं अतिशय उत्तम पद्धतीनं प्रबोधन झालेलं आहे आणि त्या काळामध्ये 200 पेक्षा अधिक वक्ते या क्षेत्रामध्ये बोलण्यासाठी तयार करण्यात आलेले होते सरकारच्या माध्यमातून. पण पुढे हे काम देवेंद्र फडणवीस यांनी कंटिन्यू केलं नाही. खरं म्हणजे त्यांनी मला अभिवचन दिलं होतं. त्यांचे वडील माझे अतिशय चांगले मित्र राहिलेले आहेत. उमेश बाबू चौबे जे माझे कार्याध्यक्ष आहे माझ्या समितीचे होते, ते स्वतः गंगाधरराव फडणवीस आणि ते एका स्कूटरवर हिंडणारे दोघं जवळचे मित्र होते आणि आम्ही फक्त 3घच जण त्यांना भेटलो होतो. मी, उमेश बाबू चौबे आणि देवेंद्र फडणवीस. आणि त्यांनी मला अभिवचन दिलं होतं की नाही, आपल्याला हे काम उत्तम पद्धतीनं करायचं आहे. 10 कोटीचं बजेट मी पुढच्या 4 महिन्याकरता तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करा. पुढे 3 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही. मी सारख्या मंत्रालयामध्ये खेटा घालत होतो. एक पाऊल पुढे टाकलं गेलं नाही. शेवटी मी कंटाळलो आणि त्यांच्याच जवळच्या लोकांनी जेव्हा मला सांगितलं त्यानंतर मी जाणं थांबवलं. जर आज महाराष्ट्रामध्ये हे सातत्यानं प्रबोधन झालं असतं तर खरात सारखा बाबा एवढा फोफावलाच नसता. कारण आपल्या समाजामध्ये जेव्हा आजूबाजूला 10-20 लोक बोलणारी असतात की हा बाबा खोटा आहे, याच्यामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाही, याला काही भूत भविष्य वर्तमान कोणाला सांगता येत नाही, तर त्याचा सर्वसामान्य माणसांवर परिणाम होतो. त्या बाबाचं मोराल खचतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याला बळी पडत नाही. आता साधं अकोल्याच्याच परिसरातलं उदाहरण घ्या ना. शुकदास बाबाला जर आम्ही एक्सपोज केलं नसतं तर आज केवढा मोठा तो बाबा असता. गुलाब बाबाला जर एक्सपोज केलं नसतं तर आज गुलाब बाबा जिवंत नाही, पण तो केवढा मोठा बाबा झाला असता. शुकदास बाबाही केवढा मोठा झाला असता मरण्याच्या आधी. हे सगळी उदाहरणं तुमच्या समोर ऑलरेडी आहे, अकोलेकरांच्या समोर आहे. आणि त्यामुळे या पद्धतीचं जर योग्य प्रबोधन झालं तर या बाबांना अतिशय मोठ्या प्रमाणावर अटकाव बसतो. पण गेल्या 12-13 वर्षामध्ये पोलिसांची ॲक्शन जवळपास बंद आहे. अतिशय जुजबी लेव्हलवर त्यामध्ये कोणी महत्त्वाचं माणूस नसेल तर ती ॲक्शन घेतली जाते. धीरेंद्र कृष्ण महाराजांनी नागपूरमध्ये येऊन कायद्यांचं उल्लंघन केलं. 2 कायद्यांचं उल्लंघन केलं. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 या केंद्राच्या कायद्याचं उल्लंघन केलं. जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन केलं. तो आपल्या त्याच्या दिव्य दरबारामध्ये जाहीररित्या सांगतो की तुला अमुकानं करणी केलेली आहे, जादूटोणा टोटका केलेला आहे. या जादूटोणा कायद्यानुसार नुसतं करणी करणं, अमुकानं करणी केली असं म्हणणं कायद्याने गुन्हा आहे आणि तेवढ्याकरता 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. मी या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या लेटर हेडवर पोलिसांकडे तक्रार केली. मी त्याचा सहअध्यक्ष आहे.
आणि त्या तक्रारीमध्ये हा कायदा कसा लागू होतो त्याचं सगळं स्पष्टीकरण दिलेलं होतं. हे दोन्ही कायदे कसे लागू होतात याचं स्पष्टीकरण दिलेलं होतं. आणि असं असताना या पोलिसांचे कमिशनर अमितेश कुमार जाहीररित्या म्हणतात की कायदा लागूच होत नाही. याचे दोन अर्थ होतात की मला कायद्यातलं काही कळत नाही. आणि मी जेव्हा बीजेपीच्या लोकांना, देवेंद्र फडणवीसांना कन्व्हिन्स केलं, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे प्रमुखांना कन्व्हिन्स केलं, त्यानंतर सगळ्या पक्षांनी या कायद्याला समर्थन दिलेलं आहे आणि एकमताने हा कायदा संमत झालेला आहे. या कायद्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे, त्याचं ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि मलाच कायदा कळत नाही असा त्याचा अर्थ होतो. कारण आपले IPS अधिकारी असले तरी ते धादांत खोटं बोलतात, जाहीररित्या खोटं बोलतात आणि ॲक्शन घेत नाही. कारण एक तर त्यांना राजकीय लोकांना खुश करायचं असतं देवेंद्र फडणवीसांना, कारण स्वतः देवेंद्र फडणवीसच त्या दिव्य दरबारामध्ये पाया पडायला गेले होते. हे एक कारण असेल किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं असेल. देवेंद्र फडणवीसांचा जर प्रामाणिकपणा असं आपण गृहीत धरलं तर मग त्यांनी नंतर तरी ॲक्शन घ्यायला लावली असती. जेव्हा या सगळ्या गोष्टी मी जाहीररित्या पत्रकारांसमोर मांडल्या की कायदा कसा लागू होतो, त्यानंतरही ज्या अर्थी ॲक्शन झाली नाही आणि त्यानंतर बीजेपीचे लोक पूर्ण महाराष्ट्रभर या धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन हिंडले, याचा अर्थ असा आहे की त्यांना बाबागिरी या समाजातली वाढवायची आहे, त्यांना अंधश्रद्धा वाढवायच्या आहे आणि म्हणून ते प्रदीप कुमार मिश्रासारखे बाबा, धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखे बाबा घेऊन गावोगाव हिंडतात, लोकांच्या अंधश्रद्धा वाढवतात, लोकांच्या अंधश्रद्धांना प्रतिष्ठा प्राप्त करून देतात आणि त्यामुळे खरातसारख्या बाबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक बळी पडतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एका बाजूने त्यांनी ॲक्शन घेतली, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करत असताना दुसऱ्या बाजूने त्यांनी गेल्या 10, 11, 12 वर्षांमध्ये हा कायदा निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्याचं प्रबोधन आणि प्रचार प्रसार उत्तम केला नाही आणि म्हणून खरातसारखे बाबा निर्माण झाले, याकरता तेच जबाबदार आहे असंही मला जाहीररित्या बोलता येतं. याचा अर्थ हा कायदा उत्तम राबवला गेला आणि लोकांपर्यंत प्रचार प्रसार झाला तर बाबा निर्माण होणार नाहीत का? होतील, पण ते एवढे मोठे होऊ शकणार नाही. एवढ्या मोठ्या लोक त्यांना बळी पडणार नाही. एवढं तरी किमान आपण उत्तम पद्धतीनं करू शकतो आणि हे देवेंद्र फडणवीसांनी केलं पाहिजे. आता तरी त्यांनी जागं झालं पाहिजे असं जाहीररित्या मला त्यांना या निमित्तानं आवाहन करावं असं वाटतं. आणि एकीकडे सर्व असताना खरात असे असे अनेक बाबा आहेत आणि खरातच त्यात आल्या. गेल्या तुम्ही 40 वर्षापासून हा लढा तुमचा कायम आहे आणि अजून पण ते लढा तुमचा असतानाही हे असे बाबा पुढे येतात काय? नाही, त्याचं कारण आहे ना, बाबा येणारच ना. लोकांच्या जोपर्यंत आपण अंधश्रद्धा दूर करत नाही, त्यांचं प्रबोधन करत नाही, तोपर्यंत हा बदल कसा घडेल? मी जेव्हा 1982 साली ही चळवळ सुरू केली, त्याच्या आधी या जगामध्ये भूत नसतं हे वाक्य मी कोणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं. मी ते वाचलं पुस्तकामध्ये. कोणाच्याही तोंडून कधी ऐकलं नव्हतं. या जगात चमत्कार कोणी करू शकत नाही, कोणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं. आज तुम्हाला गावोगाव माणसं मिळतात की या जगात भूत नाही सांगणारे, चमत्कार खोटे असतात असं सांगणारे. एवढं काम तर आपण इतक्या वर्षामध्ये 44 वर्षामध्ये केलेलंच आहे. पण सरकार खूप ताकदीनं काम करू शकतं आणि मी हे सिद्ध केलेलं आहे. 2014 साली जेव्हा हा कायदा संमत झाला 2013च्या डिसेंबरमध्ये, ही समिती गठीत झाली आणि या समितीच्या माध्यमातून जे काम केलं ते सरकारनेच केलेलं काम आहे ना. ते अतिशय उत्तम पद्धतीनं काम करता येतं, उत्तम प्रबोधन करता येतं, लोकांना अंधश्रद्धांपासून वाचवता येतं. ते जर आपण करणार नसू तर लोक असेच मोठ्या प्रमाणावर बळी पडत जाणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये ते लोक अंधश्रद्धा असत, पण अंधश्रद्धा असून ते अंधश्रद्धांचं समर्थन करायचे नाही. बीजेपीच्या सरकारमध्ये ते स्वतः अंधश्रद्धा आहेत आणि ते अंधश्रद्धांचं समर्थन करतात असं नाही, तर प्रचार आणि प्रसार सुद्धा करतात. म्हणजे एक्झॅक्टली या कायद्याच्या विरुद्ध करतात आणि त्यामुळे ही फार मोठी अडचण होऊन बसलेली आहे महाराष्ट्रामध्ये. खरात प्रकरणामध्ये असं काही वाटतं तुम्हाला की राजकीय काही हे आहे का याच्यामध्ये, की राजकीय कोणाला हे करण्यासाठी खरात पुढे हे केलं असेल? माझं स्वतःचं राजकीय विश्लेषण सरळ सरळ असं आहे की खरात प्रकरणामध्ये जर 10-5 बीजेपीचे मंत्री गुंतलेले असते, ते त्याचे भक्त असते, तर खरातवर कोणतीही ॲक्शन झाली नसते. प्रामुख्यानं ते एकनाथ शिंदेचे बाबा म्हणून ओळखले जात होते. दीपक केसरकर त्यांच्यासोबत जायचे वगैरे आणि म्हणून त्यांच्यावर ॲक्शन झाली असं माझं राजकीय विश्लेषण आणि मत आहे. कारण अनेक ठिकाणी पोलिसांना बीजेपीच्या लोकांनी ॲक्शन घेण्यापासून कसं थांबवलेलं आहे याच्या अनेक कथा माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी अतिशय जबाबदारीनं बोलू शकतो आणि सांगू शकतो. जर या ठिकाणी एकनाथ शिंदे यामध्ये इन्व्हॉल्व नसते, रुपाली चाकणकर यामध्ये इन्व्हॉल्व नसत्या, तर कदाचित ही ॲक्शन झाली नसते. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.